एपी महाराष्ट्र फायर कंट्रोल मुंबई वादा सुरक्षा का अग्निशामक यंत्र अर्थात फायर एक्सटिंग्विशर प्रशिक्षण अमरावती मिस्टर सुशांत साबळे सर प्रोप्राइटर द फाउंडर ऑफ एपी कम्युनिटी महाराष्ट्र। मी सुशांत साबळे एपी महाराष्ट्र फायर कंट्रोल वादा सुरक्षा का मुंबई। आज आपण सर्व आग म्हणजे काय व आग कशी लागते आणि आगीचे प्रकार कसे आहेत आणि आग विझवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आज आपण बघणार आहोत। आपण बघणार आहोत की आग कशामुळे लागते, आग कशामुळे लागते। आता आग कशामुळे लागते, आग हे बघा ट्रायंगल असते अशा टाईपचं, बरोबर। आता आग ऑक्सिजनमुळे लागते, नंतर इंधन आणि उष्णता यामुळे काय होतंय, आग लागते, राईट। या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला काय बोलता येईल, आगीचे खाद्य। आगीचे खाद्य। आता ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर आग लागते, पण आग विझवायची कशी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, आग कशी विझवणे। तर आग विझवण्यासाठी अग्निशमक यंत्र अर्थात फायर एक्सटिंग्विशर हे आग विझवण्याचं काम करत असतात, पण बऱ्याच ठिकाणी अग्निशमक यंत्र नसतात आणि आपल्याला त्याची किंमतही कळत नाही। कारण ज्या वेळेस आग लागते त्यावेळेस आपला फायर एक्सटिंग्विशर अर्थात अग्निशमक यंत्राची महत्व काय असतं ते आपल्याला कळतं। बघा हे लक्षात आलं, ऑक्सिजन, उष्णता आणि इंधन यामुळे काय होते, या तिन्ही गोष्टीमुळे आग लागते। आता आग लागल्यानंतर कशी विझवायची आणि आगीचे प्रकार किती आहेत, आता आपण बघूया आगीचे प्रकार। तीन गोष्टीमुळे आग लागते, ऑक्सिजन, इंधन, उष्णतामुळे आग लागते, पण आगीचे प्रकार पडतात पाच प्रकार पडल्यामुळे कुठले कुठले, ए, बी, सी, डी आणि ई हे आहेत आगीचे 5 प्रकार। आता हे तुम्ही बोलता की ए बी सी डी हे काय आहे, तर आपण एक एक घेऊया, एक एक। ए म्हणजे सिंपल फायर, सिंपल आग म्हणजे काय, तुमचा पुष्टा असेल, कागद असेल, कपडा असेल, याला काय बोलतात, सिंपल फायर, ए मध्ये येतात। आता बी मध्ये येते तुमची ऑल टाइप्स ऑफ लिक्विड फायर, ऑल टाइप लिक्विड, लिक्विड फायर। आता लिक्विड मध्ये काय आहे, डिझेल, पेट्रोल, थिनर, ऑइल ह्या गोष्टी तुमच्या बी मध्ये येतात, आलं लक्षात। आता सी मध्ये येतात, सी मध्ये येतात ऑल टाइप ऑफ गॅसेस, ऑल टाइप ऑफ गॅसेस म्हणजे जेवढेही गॅसेस असेल, तो आपला घरचा गॅस असेल, एलपीजी असेल, तो सी मध्ये येतो। डी मध्ये येते तुमचं मेटल, मेटल फायर म्हणजे तुमचं लोखंड ज्या असतात मेटलच्या ह्या येतात
डी मध्ये, आणि सॉरी आपण ए फायर आहे होतं ई फायर, ई मध्ये येतात इलेक्ट्रिकल फायर. हे आहेत ए बी सी डी आणि ई. हे आहेत आगीचे प्रकार आणि हे त्यांचं मिनिंग टोटल. ए मध्ये सिंपल फायर, बी मध्ये ऑल टाइप ऑफ लिक्विड फायर, सी मध्ये ऑल टाइप गॅसेस, डी मध्ये ऑल टाइप मेटल आणि ई मध्ये इलेक्ट्रिकल फायर. आता आपण बघितलं की आग किती प्रकारची असते. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आपण आगीचे प्रकार बघितले. आता आपण आग विझवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि आग विझवण्यासाठी जे अग्निशामक यंत्र अर्थात फायर एक्सटिंग्विशर आहे त्याचा उपयोग कसा केला पाहिजे, कुठल्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर कुठल्या आगीवर चालेल हे बघण्यासाठी आता आपण बघूया. अग्निशमक यंत्र अर्थात फायर एक्सटिंग्विशर. एक्सटिंग्विशर आता किती टाईपचे असतात बघा. ए बी सी, एम फॉर्म. एम फॉर्म म्हणजे मेकॅनिकल फॉर्म, CO2 वॉटर, CO2, DCP. हे बघा ABC मेकॅनिकल फॉर्म, वॉटर, CO2 आणि DCP. आता हे फायर एक्सटिंग्विशर कसे यूज करायचे. ABC फायर एक्सटिंग्विशर असेल तर मी आता सांगितलं फायरचे प्रकार ते सगळ्या फायरवर चालणार आहे. ए बी सी डी ई या सगळ्या आगीवर चालणार आहे. ABC आहे मल्टीपर्पज. ABC फायर एक्सटिंग्विशर असेल तर तुम्ही कधी पण यूज करा. ओके. मेकॅनिकल फॉर्म असेल तर फॉर्म तुमचा डिझेल पेट्रोलची आग असेल, सिंपल फायर असेल त्यावरती मेकॅनिकल फॉर्म चालतो. CO2 असेल तर तुमचं डिझेल पेट्रोल ची आग असेल आणि व शॉर्ट सर्किटची आग असेल तिथे CO2 फायर एक्सटिंग्विशर चालतो. वॉटर CO2 हा CO2 गॅस आणि पाणी असतं त्यामध्ये, त्यामुळे तो फक्त सिंपल फायरवर चालेल. मी आधी सांगितलं ना सिंपल फायर कुठे ए मध्ये डिझेल पेट्रोलची आग असेल तर बी मध्ये, तसा हा फक्त सिंपल फायरवरती चालतोय हा. ओके. DCP असेल तर DCP हा डायकेमिकल पावडर जो फायर एक्सटिंग्विशर असतो. हा डिझेल पेट्रोलची आग असेल तिथेही चालतो, सिंपल फायरवरती पण चालतो. हे फायर एक्सटिंग्विशर कशा पद्धतीने आगीवर यूज करायचे ते आपण सांगितलं आहे. आता फायर एक्सटिंग्विशर आपण बघितले. आता फायर एक्सटिंग्विशर कशा पद्धतीने गुड कंडिशन मध्ये आहे किंवा ओके आहे ते कसं ओळखायचं हे आपण शिकूया. हे फायर एक्सटिंग्विशर पकडा. हा इथे वॉल असतो त्याला, इथे गेज असतो. आता लक्षात ठेवा गेजचा काटा जो आहे ना हा काटा हा मध्यभागी पाहिजे ग्रीन वरती. मध्यभागी ग्रीन वरती असतंय, इकडे रेड झोन असतं, इकडे रेड झोन असतं. तर रेड झोन वरती इकडे असेल तर एमटी असेल, एमटी, आणि इकडे असेल तर फुल. तर आपला इकडे फुल मध्ये नाही पाहिजे, आपला मध्यभागी पाहिजे. ओके. त्यानंतर इथे ज्या कंपनीने, आता समजा सपोज माझ्या कंपनी एपी महाराष्ट्र फायर कंट्रोल कंपनीने तुमचा फायर एक्सटिंग्विशर मेंटेनन्स केलं किंवा तुम्हाला सप्लाय केला तर त्यावरती कंपनीचं लेबल असतंय. आता समजा एपी महाराष्ट्र फायर कंट्रोल हे नाव असेल. इथे तुम्ही नवीन घेतला असेल तर इथे इन्स्टॉलेशन डेट असेल आणि आपण मेंटेनन्स करून घेतला असेल तर ते रिफिलिंग डेट असेल आणि त्या खाली एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी सिलेंडर यूज करायचं नाही होता वेळपर्यंत. गुड कंडिशन मध्ये सिलेंडर पाहिजे. आता आपण हे फायर एक्सटिंग्विशर आग कशी लागते, काय आगीचे प्रकार किती आहेत हे सगळं बघितलं. पण आता आपण बघितलं की फायर एक्सटिंग्विशरच्या आगीचे प्रकार सगळं बघितलं. आता फायर एक्सटिंग्विशरचा वापर कसा करायचा. लक्षात ठेवायचे मेथड पास, PASS, पास. आता पासचं मिनिंग काय. पी म्हणजे फुल द पिन, म्हणजे जे फायर एक्सटिंग्विशरला सेफ्टी पिन असते ती सेफ्टी पिन काढायची. सेकंड ए मध्ये एम अ बेस ऑफ फायर, म्हणजे जिथे आग असेल तिथे फायर एक्सटिंग्विशरचा त्या फायर एक्सटिंग्विशरला पकडायचं. एस मध्ये येते स्क्यूज द लिव्हर, म्हणजे त्या ठिकाणी पकडून जे तुमच्या हातामध्ये वॉल असेल तो वॉलला
दाबायचं. आणि एस मध्ये येते शिफ्ट फ्रॉम साईड टू साईड, म्हणजे जिथे आग असेल तिथे ते फायर एक्सटिंग्विशर वापर करायचा, तिथं शिफ्ट करायचं. म्हणजे